नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे. तर आजची सुरुवात जरा वेगळी होईल कारण मला बऱ्याच दिवसापासून मेसेज येतात की तेवढ्या अर्निंगमध्ये आपण जे काम करतोय, म्हणजे मी माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी पूर्ण वेळ काम करत नाही याच्यामध्ये. ओला उबेरमध्ये मी 7 तास 8 तास जसं मला ट्रिप असेल त्याच्या हिशोबाने मी काम करतो. कधी कधी आता कालचा दिवस आपल्यासाठी व्यवस्थित होतं, 2100 रुपयाचं काम आपलं झालेलं आहे. आता आज माझं तेवढं काम झालं नाही, 1500-1600 काहीतरी काम झालेलं आहे. तर माझं मेन काम चालतं स्टॉक मार्केटमध्ये. आता आज पण मी माझ्या अनालिसिसनुसार जर ट्रेड भेटले असते तर मला 4,500 रुपयाचं प्रॉफिट होतं. तर एक फेक ट्रेड ॲप म्हणून आपण आहे, त्याच्यामध्ये आपण डमी अमाऊंट घेऊन ट्रेड करतोय सध्या, कारण माझ्या 2-3 महिन्यानंतर मी फुल टाइम ट्रेडिंग करणार आहे. तर त्यामध्ये माझ्या स्टडीनुसार मला 4,500चं प्रॉफिट झालेलं आहे. आणि मी फोरेक्स गोल्डमध्ये पण ट्रेड करतो. तर माझं मेन काम तिकडे चालतं. आणि हे आता शॉप बंद झाल्यामुळे मी थोडंसं काहीतरी पाहिजे म्हणून मी ओला उबेरला करतो की जोपर्यंत आपला लोड क्लिअर होत नाही तोपर्यंत काहीतरी अर्निंग असावी घरी बसण्यापेक्षा. सो मी हे काम करतोय. तर मला बघून जर कोणी येत असेल याच्यामध्ये तर थोडासा विचार करा, कारण मी फुल टाइम काम करत नाही. मी हे एक्स्ट्रा इन्कम म्हणून काम करतो. मेन माझं काम स्टॉक मार्केटमध्ये चालतं. तर दिवसाची सुरुवात आज आपली व्यवस्थितच झालेली आहे आणि आपण काही ट्रिप व्यवस्थित केल्यानंतर एअरपोर्टला थोडासा वेळ गेलेला आहे. सो व्लॉग मध्ये बघा की कशा प्रकारे आज आपला दिवस गेला आणि आपण कुठं कुठं गेलो. आजची व्हिडिओची सुरुवात जरा वेगळी होती कारण मोबाईलच हँग करतोय. व्हिडिओ काढायला जातोय तर बंद होतोय डायरेक्ट स्क्रीन. सो आपल्याला काही घरापासून राईड नाही काढता आली. आज आपली सुरुवात झाली आहे 5:26 तारीख आहे 23 सप्टेंबर. आणि आपण पिंपळगोरावपासून आपल्याला पिंपळी सौदागरपासून राईड भेटली. 250 रुपये दाखवले होते एअरपोर्टचे. तर कस्टमरचं बिल झालंय 330 रुपये. आपल्याला दिले 238 का असं काहीतरी. मग तिथनं लगेचच परत आज पण आपल्याला कोथरूडची राईड पडली. सेम फेअर दाखवला 200 रुपये. पण कस्टमरला माहित नव्हतं की एरोमॉल पासून पिकअप असतो. ते एअरपोर्ट पासूनच बस जिथं थांबते तिथनच त्यांनी बुक केली होती राईड. तर त्यांना सांगितलं तुम्ही या. तर मग आपण वरती थांबलो एरोमॉलला 4th फ्लोअरला. फ्रेश वगैरे झालो तोपर्यंत. गाडी वगैरे साफ करून घेतली, बाहेरनं पुसून घेतली कारण रात्री पाऊस होता खूप. त्यामुळे मी काही रात्री गाडी साफ नाही केली. आणि आज सकाळी मग एरोमॉलला थोडंसं बाहेरनं क्लीन करून घेतली. तोपर्यंत 8 मिनिटं काहीतरी वेट टाइम लागला. तर कस्टमर आले तर आपल्याला 22 रुपये त्याचे भेटले. 212 असं काहीतरी भेटलेत आपल्याला. तर आता गाडी चालली आहे 37 किलोमीटर. टाइम झालाय 7:19. 2 गाड्या CNG खाली बसलाय आणि आपलं टोटल अर्निंग झालंय 453 रुपये 453. तर आता इथनं आपण कस्टमरला सोडले. आता इथनं राईड वाचतात येत पण म्हणजे लिटरली 9 रुपये 9.5 रुपये 10 रुपये असे रेट वाचतात येत उबेरचे. आणि रेट म्हणजे आता एक बघितली मी आळंदी फाटा, मी स्क्रीनशॉट काढलाय. आळंदी फाट्याची 35 किलोमीटर ड्रॉप आणि 5 किलोमीटरचा पिकअप फेअर देतात ते 325 का 330 रुपये. म्हणजे 40 किलोमीटरचे 325 रुपये. त्याच्यात ते 5% आणखी टॅक्स कटणार. तर ठीक आहे, बघूया आपण कुठे जातोय. कोथरूड मधनं आपल्याला राईड भेटली होती ओतेवाडी. मला तिथं असं वाटलं उगाच गेलो कारण रस्ता खराब होता आणि वेळ खूप लागला जायला. जवळपास एक 1 तास लागला. 17 किलोमीटरला 51 मिनिटं काहीतरी. एवढा वेळ लागायची गरज नव्हती पण रोड छोटे छोटे होते आणि आतून मला तो एरिया आवडतच नाही. पण मी आता ठीक आहे म्हणलं, चला 265 रुपये दाखवले 17 किलोमीटरचे. सो मी एक्सेप्ट केली आणि तिथं कस्टमरला सोडलं आणि आपल्याला उबेरकडनं राईड भेटली शास्त्री नगर पिंपरीची. 325 काहीतरी फेअर दाखवलं 25 किलोमीटरचे. 1 किलोमीटर पिकअप 26 किलोमीटरचे. म्हटलं चला हरकत नाही. आता इथनं आपण स्टेशनला जाणार. एक राईड पडली होती रॅपिडोची स्टेशनची 1.9 किलोमीटर पिकअप. मी एक्सेप्ट केली पण जशी एक्सेप्ट केली तसं मला पिकअप 3.5 किलोमीटरचा आला. मी कॅन्सल केली आणि ही राईड घेतली आणि आत्ता कस्टमरला सोडलं. इथं नाश्ता केलाय आणि आत्ता उबेर आणि रॅपिडो सगळे ऑन करतो आणि बघूया आता इथनं बाहेर कोण काढत्या. गाडी चालली 82 किलोमीटर आणि टाइम झालाय 10:06. थोडा आपण नाश्ता करा आणि थोडा आराम पण केला कारण कंटिन्यू गाडी चालवते. तर एक 10-15 मिनिटं आपण रेस्ट घेतलंय आणि आता परत आपण बॅक टू वर्क. तर आता इथनं बघूया आपल्या राईड कुठं पडते. पिंपरीतनं आपल्याला राईड पडली एक पहिली जी राईड पडली पुणे स्टेशनची. ती आपण एक्सेप्ट केली. कस्टमरच्या लोकेशनला गेलो
कॉल केला, एंट्री सगळं झालं सोसायटीत, बिल्डिंगच्या खाली जाऊन थांबतोय. नंतर कस्टमरनी कॉलच उचलणं बंद केलं. जवळपास 5 मिनिटं झाल्यानंतर 3 मिनिटं वरती होऊन गेले. नंतर कॉल करतोय 3 रिंग वाजले आणि कस्टमरने राईड कॅन्सल केली. मला वाटलं मला कॅन्सलेशनचे चार्ज भेटतील, पण मला काही भेटले नाही. आता कस्टमर केअरला एकदा बोलून बघतो. आणि तिथनंच आतूनच सोसायटी इथनं परत मला विश्रांतवाडी दाखवलं. 14 किलोमीटरची राईड आणि 2 किलोमीटरचा पिकअप. पिंपळे सौदागर बंद नव्हता आतमधनं. तर ठीक आहे म्हणलं, अशी नाही तशी. इथं 265 रुपये दाखवले होते, इथं 253 रुपये दाखवले. एक्सेप्ट केली. त्या पण कस्टमरचा फ्लॅट वगैरे आला, आपण तिथे गेलो, कस्टमरला घेतलं ना. आता सोडले, लेडीज होत्या. आणि तिथनं आपल्याला एक रॅपिडोची 158 रुपये राईड आली. विश्रांतवाडी पासनं घेऊन JM रोडला सोडायचं होतं. तिकडनं मग मी आता MT निघलोय, घरी जायचंय. मग तिकडनं नंतर नाही, मी एअरपोर्टला आलो. एअरपोर्ट पासून परत काय राईड पडतच नव्हती. जवळपास मी अर्धा तास थांबलो आणि नंतर तिथं आले RTO वाले. आता RTO वाल्यांनी सगळ्या कॅबवाल्यांना काढलं तिथनं. आता काय चालू झालंय नवीन काय माहिती हे. सगळ्यांना काढलं तिथनं, फोटो काढायला लागले होते लगेच. मग निघलो म्हणलं, आता काय अर्थ नाहीये. नंतर आता 2 राईड पडत होत्या उबेरच्या. फुरसुंगी 19 किलोमीटरचं आणि 2 किलोमीटरच्या पिकअपला 225 रुपये. सासवड देवाची उरुळी ती एक राईड 17 किलोमीटर काहीतरी आणि 1.5 किलोमीटरचा पिकअप होता, त्याचे 225. एकाचे 247 आणि एकाचे 225. म्हणजे टॅक्स कटून तुम्हाला 10 रुपये प्रमाणे पण रेट नाही. तर हे बहुतेक मी एक ऑब्झर्व करतोय 2-3 दिवस झाले का सकाळी 8 आणि 11, 11:30 पर्यंत उबेरचे रेट व्यवस्थित राहतात. 8 ते 11च्या मध्ये पीक आरचा असेल बहुतेक तेव्हा. आणि त्यामुळे सकाळी राईड 7च्या आधी मी जे बघतोय तर 9 रुपये 10 रुपये त्याच्या आतच राईड भेटतात. एखादी राईड जर एअरपोर्ट वगैरे त्या साईडची असेल तर ती फक्त रेट व्यवस्थित भेटतोय. किंवा जर कस्टमरनी ऑनलाईन पेमेंट केला असेल तर त्याचे रेट व्यवस्थित असतात. बाकी मग रेट एकदम नॉर्मलच. सो राईड एक्सेप्ट करताना व्यवस्थित राईड एक्सेप्ट करा. आणि बाकी तर काय आज काही विशेष काम नाही. जवळपास 1580 वगैरे असं काहीतरी आपलं अर्निंग झाले. आणि गाडी चालली 112 किलोमीटर आणि इथनं आता जवळपास 7-8 किलोमीटर घर, तर 120 किलोमीटर. टाइम झालाय 12:30 वाजले. ठीक आहे, हरकत नाही. आज थोडस लवकर निघतोय. मला पण भूक लागली आहे. होता असं एक दिवस, आता काम एक दिवस कमी. आणि काल रात्री पाऊस पण मस्त झाला, छान पाऊस झाला. म्हणजे आठवडाभर पाऊस नाही पडला आणि काल फक्त रात्री 2 तास पाऊस पडला आणि सगळं साफ करून गेले. पण काम आपलं डेली झालं पाहिजे. आपण काम करायलाच निघतोय, पण असं जर टाइमपास झाला एअरपोर्टला वगैरे, आपल्याला त्या ऍपला पण नाही ना कळत की राईड नाहीये म्हणून. आणि येतात तर त्या अशा येतात का तिकडनं पिकअप नाही भेटणार. ठीक आहे. आणि मला काल एकाने कमेंट केली होती की नवीन गाडी अटॅच कशी करायची. तर नवीन ओला उबेरच्या ज्या कॅब आहेत त्या सरळ आपलं पिंपळे सौदागरला ऑफिसला जर कोणी इथं पुण्यात राहत असेल तर आपलं गुगल करायचं की ऑफिस कुठे आहे, तिथं जायचं सरळ आणि रॅपिडोचं ऑनलाईन करून घ्यायचं. मी लिंक हवं तर देईल, त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देईल. आणि पिंपळे सौदागरला ऍड्रेस पण बघू भेटतोय का मला. तो भेटला तर तो ऍड्रेस पण मी टाकून देईन. म्हणजे ओला उबेरचं ऑफिसला जाऊन करायचं. रॅपिडोचं पण ऑफिसला होतंय, विमाननगर का तिकडं ऑफिस आहे. त्याचा पण ऍड्रेस माझ्याकडे होता असेल तर मी टाकून देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नाही तर सरळ आपलं गुगल करायचं ऑफिस कुठे आहे आणि तिथं जाऊन डॉक्युमेंट वगैरे सगळे, गाडीचे फोटो, RC, फिटनेस सर्टिफिकेट, इन्शुरन्स, ड्रायव्हिंग लायसन, अकाउंट नंबर सगळं घेऊन जायचं आणि ID घ्यायचं बोलून 2 तासामध्ये ते देतात करून लगेच तासाभरात. आणि लगेच काम सुरू करायचं जर तुम्हाला करायचं असेल तर. काय एवढं अवघड नाही ID बनवणं वगैरे. आणि एखाद्याची कॅब असेल आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायचं असेल तर ते उबेरला होतंय. एका ड्रायव्हरच्या अंडर एक ड्रायव्हरची ID आणखी ऍड करता येते. तर ते पण मला माहिती आहे. ठीक आहे. आणखी काही असेल कोणाची क्वेरी तर कमेंट करा, मी त्याचा आन्सर करेल जर मला माहित असेल त्याच्यामध्ये. आणि आणखीन एक, मी ओला उबेर हे फुल टाइम करत नाही, लक्षात घ्या. मी 7 ते 8 तासच काम करतो. तर त्याच्यामध्येच माझं काम जेवढं होईल तेवढं मी काम करतो.